देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग, अबगा भोग तेजिला, तेची एक बळी गाढी, कापी त्या पुढे कळीकाड. आशा मात्र नाही त्यासी, शांती सुखाची वसती, तेची एक बळी गाढी, कापी त्या पुढे कळीकाळ. निळामणी हरीच्या ध्यानी, निळामणी हरीच्या ध्यानी, गेले विसरून देहभाव, तेची एक बळी गाढी, कापी त्या पुढे कळीकाळ. विठ्ठला पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जय, तुकाराम महाराज एकनाथ महाराज महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, नर्मदा भगवती माता, आदि जगदंबा माता, सरस्वती माता, ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. देवासाठी घेऊन जोग बघा भोग तेजिला, तेची एक बळी गाढी, कापी त्या पुढे कळीकाळ. सबिंदू सिंधू संस्कारम तरंगभंगरंजितम, त्रिशोध पापजात कार्यभारी संयुतम, कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदी. समचरण सृजम साम्रणिलाबुदाभम, जगननितपानिं मण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरी चालया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरी ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा स्वपांदेवाम, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रेय जननी देवाची अधिष्ठान, जिथे प्रतिष्ठान दिखाम, जिथे जन्मला गुणातीत काम, जयाची नामे चुके भावा व्यथा. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा,
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झाला लागे सेव तुझ्या डोळ्याच्या चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावने नगरा आवे शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ते त्याच्या वाटा मददावया सुबटा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नर्मदे माहेदेवा बोला सर्वजण वल्लभ सदाशिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदे माहेदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा 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 ओ नमो नर्मदे माहेदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा ओ नमो नर्मदे माहेदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदे माहेदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदे माहेदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा ओ पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा जी गावी केला वास त्यासे नसावे उदास मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे असणारे एक शिष्य श्रीमंत श्री असणारे निळोबाराय भक्तस्वरूप भक्त शिरोमणी निळोबारायांचा असणारा हा चार चरणाचा आणि संतांचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल जोग महाराज परंपरेप्रमाणे दुसऱ्या परंपरेत बाबा हा नियम नाही अभंग सांगण्याचा, पण आपल्या प्रणालीमध्ये हा नियम आहे की सुरुवातीला अभंगाचा भावार्थ सांगावा. थोडक्यात भाव असा की हे संत महात्मे भूतलावर अवतार घेण्यासाठी येतात, म्हणजे ते जोग धारण करतात. मग अवतार घेतल्यानंतर काय होतं, अबगा भोग तेजुला असणारा त्यांचं काही आपण जे भोग भोगतो हे संत महात्मे असणारा हा भोग सर्व त्यजतात. मग असे जे संत महात्मे आहेत निळोबाराय म्हणतात ते बळीवंत आहेत. तेची एक बळी गाढी कापे त्यापुढे कळीकाळ सुद्धा असणारा त्या महात्म्यापुढे त्या ठिकाणी कापतोय. मग का हो महाराज, या संत महात्म्याला कळीकाळ कापतोय म्हणले, मग यांच्या शर्टाला काही खिशेबिश आहे का, आहे की नाही? यांना काही आशा नाही महाराज, आशा मात्र नाही त्यासी, आशा मात्र नाही त्यासी शांती सुखाची वसती. आशाच असणारी त्यांना नाही, त्यामुळं सदा समाधानी आणि शांती त्यांच्या पायाजवळ लोटांगण घालते. अशी असणारे संत महात्मा निळोबाराय म्हणतात यांचं जीवन निळा म्हणे हरीच्या ध्यानी गेले विसरून देह भावाला असणारे विसरलेले संत महात्मा हेच असणारे बळीवंत आहेत या कलियुगामध्ये. हे वर्णन जगद्गुरु निळोबाराय असणारे या ठिकाणी थोडक्यात वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तोसा सद्गुरू ज्ञानोबा महाराज, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून संत महात्मे, सद्गुरू जोग महाराज, योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, किसनगिरी बाबा, गंगागिरी बाबा, जनार्दन स्वामी, विश्वानंद सद्गुरू गोपालगिरीजी महाराज, सकाराम महाराज, रामदास बाबा, सर्वांच्या असणाऱ्या आशीर्वादाने आणि तपोनिधी, ज्ञानवृद्ध, वयवृद्ध, ऋषितुल्य असणारं ज्यांचं जीवन आहे असे असणारे त्यांचंही मी नाव घेऊ शकत नाही. महाराज, ज्याचं नाव घ्यावं तो त्या अधिकाराचं पाहिजे. ठीक आहे. उग बारीक बेंडकानं उग हत्तीचं वर्णन करावं, काय उपयोगी त्याचं. असे असणारे ऋषितुल्य असणारं जीवन साधकासाठी प्रेरणादायी जीवन, साधकाने या अवस्थेत कसं असावं हे स्वामी महाराजांकडून या ठिकाणी शिकावं. महाराजजी असणे माधवानंद स्वामीजी यांच्या आशीर्वाद, यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही समस्त पंचक्रोशीतील मंडळी, स्वामीजीवर प्रेम करणारी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत, तुम्हा श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वास्तविक पाहता आदि जगदंबा माता भवानी, या माता भवानीला असणाऱ्या या ठिकाणी अवताराला येऊन जन्माला येऊन या ठिकाणी त्रिपुटी महाराज अभंग, तसं पाहिलं हा अभंग घेण्याचं कारण इथं अधिष्ठान देवी आहे आणि अधिष्ठान देवी असल्यामुळे अभंग देवीचाच घ्यावा असं नियम आहे. पण मीही तसं चिंतन तेच करून आलो होतो. पण ज्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर त्यावेळेस म्हटलं देवीचं वर्णन तर कोणी करणार आहे, पण ह्या संत महात्म्याचं वर्णन कोणी करावं. अहो याच्यासाठी सुद्धा महाराज अनेक जन्माची पुण्याई लागते. संत महात्म्याची सेवा करण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या ठिकाणी अनेक जन्माचं असणारा पुण्य पदरी असावं लागतं. या ठिकाणी या स्थानाचा इतिहास सर्वांनाच असणारा ज्ञाता. तुम्ही ज्ञानवंत असणारे श्रोते मंडळी आहात, त्यामुळं या ठिकाणी जे काही घडलेलं आहे, 9000 वर्षापूर्वी असणारी आजी जगदंबा माता या ठिकाणी प्रगट झालेली आहेत. मातेचं असणारं हे माहेर घर आहे, जन्मस्थान आहे. माता या ठिकाणी प्रगट झालेली आहेत. माता कशी प्रगट झाली, काळभैरव, अनेक देवता, इंद्र, चंद्र, महेंद्र, चंद्रालाही असणारा हा जो क्षयरोग होता तोही असणारा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. असं पुण्यवान पुण्यभूमी या भरतखंडामध्ये आदिमायेचं स्थान म्हणजे पृथ्वीचं असणारं हे मूळ केंद्र आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी 84 सिद्धही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. गुरु गोरक्षनाथाची असणारी ही तपभूमी आहे. अनेक देव देव दैवत या ठिकाणी ज्याला तो अनुभव आहे, ज्याला ते साधनेचं असणारं काही अंग आहेत, त्याला असणारं ते भास होत असतो. महाराज या ठिकाणी जो भाव आहे, जसा ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ जो भाव आहे, नेवासाला ज्या ठिकाणी
माऊलीने खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ठिकाणी जो भाव आहे तोच भाव असणारा या वातावरणामध्ये या ठिकाणी प्रगट होतोय. पण यासाठी आपणालाही काहीतरी साधना करावी लागते. नाम साधना ज्याची होईल महाराज त्याला हे अनुभव येतात. अन्य कुणालाही असणार हे अनुभव का येत नाहीत? संत आपल्यासारखेच होते महाराज, आपल्यासारखेच संत होते, आपल्यात मध्येच खेळत बागडत होती. ते संत महात्मा त्यांनाच ज्ञानोबरायांना तोच परमात्मा. आपण एक उदाहरण घेऊ. जो परमात्मा ज्ञानोबरायला सगुण कितीतरी परमात्मा आवडीने दिसायचा, सुंदरती ध्यान असा असणारा परमात्मा दिसायचा. मला सांगा महाराज, आपणही असणार 1 किलोचे टाळ पावशेरवर आणली, आपल्याला तो परमात्मा असणारा कधी सगुण सावळा दिसला का? आपण महाराज ज्यावेळेस त्या भगवंताच्या दारामध्ये जातो, दान दिशी डोका आपण विचार करतो की भगवंताच्या पायाला जखम होईल, भगवंताचे पायही आपल्यासारखे असेल. आपण तो सगुण भाव त्या ठिकाणी पाहत नाही. कारण जो तुकोबरायला जो परमात्मा सगुण सावळा दिसायचा नवे नवे, तो सर्वांना आपल्याला का दिसत नाही? कारण आपली साधना नाही आणि आपण त्या संत महात्म्याला ओळखत नाही. विठ्ठल विठ्ठल देवाला ओळखण्यासाठी, देवाजवळ जाण्यासाठी संतांची कास धरावी लागते महाराज. एखाद्या पुढाऱ्याकडे जायचं असेल, खासदाराकडे जायचं असेल, त्याच्या पियेला पहिलं धरावं लागतं. आपले जर काही काम व्हायचे असेल तर ते पियेला चांगलं खाऊ पिऊ घालावं लागतं. आता माझी भाषा तुम्हाला कळते देवजानी. सेवा जगदंबेची करायची. असणारे स्वामी महाराज फार असणाऱ्या कष्टातून त्यांनी उभा केलेलं हे स्थान आहे. हे अनादि सिद्ध असणारं स्थान आहे महाराज. वास्तविक पाहता माईचे असणारे परम भक्त आहेत ते. ओंकारेश्वरला महाराजांची जागाही, आश्रमाची जागाही फिक्स झालेली होती. उद्या पैसे त्या ठिकाणी देणार होते. आणि महाराजांना त्याच माईनी, त्या भगवंतानी, ओंकारेश्वर भगवंतानी त्या ठिकाणी थांबू दिलं नाही. अनेक दृष्टांत त्यांच्या जीवनामध्ये घडवली. आज जर आपल्याला व्यास महर्षी पाहिजे असेल, जर आपल्याला आज नाथबाबा बघायचं असेल, या जीवनामध्ये नाथबाबा पाहायचे महाराज, आम्ही नाथबाबाला नाही पाहू शकलो, ज्ञानोबरायला नाही पाहू शकलो, तर शांतीब्रह्म कुरेकर बाबांना पाहिलं तेवढं समाधान होतं. उन्हामध्ये तुकोबरायांना पाहायचं असेल तर अंबहो महाराज राऊत, त्यांना पाहिलं की असणारं त्या ठिकाणी तुकोबराय आठवतात. नाथबाबाला पाहायचं असेल आमच्या परिसरामध्ये देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज प्रसन्न. तसं त्या कालामध्ये व्यासांना पाहायचं असेल तर स्वामी महाराजांचं बघावं. महाराज कोणताही प्रश्न त्यांच्या समोर टाका, मी कोणाची स्तुती करणारा बाबा नाही, मी काय पाकिटावरला बाबा नाही, हे लाईव्ह चिंतन आहे. ज्यावेळेस माझा पहिला फोन असणारा स्वामीजी महाराज सोबत झाला तर त्यावेळेस मी शेतकरी आहे. शेतीमध्ये काम करता करता स्वामीजी महाराज सोबत ज्यावेळेस काही प्रश्न उत्तरं गेली तर स्वामी महाराज या कोणत्या तरी ठिकाणी होते, जवळजवळ 4 तास असणारं प्रश्न उत्तर त्या ठिकाणी ओळख नसताना चिंतन सांगत होते. कधीही आपण त्यांना प्रश्न विचारा, पुराणातला विचारा, कोणत्याही पुराणातला विचारा, आपण विचारलं पाहिजे महाराज संतांना.
पण काय विचारावं कैमे उद्धार पावेल मी उद्धार पावेन काय मे उद्धार पावेन काय कृपा करेन नारायण काय कृपा करे नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय खंड येईल कर्म काय खंड येईल कर्म करा समाधान चित्त माझे कैल खंड येईल जन्म काय खंड येईल जन्म संत महात्म्यांना असणारे प्रश्न विचारावे. आपण आल्यानंतर विचारावं महाराज आमचा उद्धार कसा होईल. पण आपण एवढे गबाळे महाराज यांना आपले प्रश्न सांगू नये महाराज स्टेजवर. बाबा आमच्या मुलीचं लग्न होईना, बाबा मुलगा त्रास देतो, सुनबाई त्रास देते, हे आपले प्रश्न आहे महाराज. जिवाणे संताकडं उद्धारासाठी प्रश्न करावे. जिवाणे हे जीवासाठी मागू नये महाराज. जीवनामध्ये हे आपल्या कर्मानं आपल्याला ते प्राप्त होत असतो. आमचे असणारे सद्गुरु हरिभक्त परम आदरणीय परमश्रद्धेय 1008 महामंडलेश्वर स्वामी तुळसानंदजी सरस्वती महाराज हे असणारे या कार्यक्रमाला बाबांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आहेत. आणि माझ्या जीवनातील कीर्तनातील हा पहिला प्रसंग आहे अण्णांचा. त्यांना आम्ही अण्णा म्हणतो. फार मोठं व्यक्तिमत्व आहे. जीवनामध्ये सकाळी बसल्यानंतर संध्याकाळपर्यंत पेशंट बसलेले असतात. कालही सप्तशृंगी गडावर सकाळची पूजा होती आणि आज पुन्हा सप्तशृंगीच्या जन्मस्थानावरही असणारे ते विराजमान झालेत. स्वामी महाराजांना पूर्ण पोशाख, हार, छत्री, अब्दागिरी स्वतः ते घेऊन आली. फार प्रेम आहे महाराज त्यांचं आमच्यावर. आमच्यावरती आई वडिलांनी एवढं प्रेम केलं नसेल एवढे संत महात्मा प्रेम करतात. विठ्ठल त्याचबरोबर असणारी या ठिकाणी भोपालवरून हरिभक्त परम आदरणीय परमश्रद्धेय स्वामी प्रेमदासजी महाराज यांचंही आगमन झालेलं आहे. संध्याकाळची त्यांची सेवा आहे. स्वामी महाराजांची 4-5 तास पूजा असते. ते काही पूजातून येत नाही. पूजा आटपली म्हणजे येतील. अहो भाग्य आहे आपलं की या साधू महात्म्यांच्या समोर मलाही सेवा करायला भेटते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या भगवंताने आम्हाला यांच्या सोबत या ठिकाणी पाठवलंय. आणि त्याचबरोबर कीर्तनाच्या साथीला हरिभक्त परम आदरणीय परमश्रद्धेय जोग महाराजांचेच असणारे शिष्य, त्याचप्रमाणे ते असणारे हरिभक्त परायण माझाही परिचय नाही, नामदेव महाराज, हरिभक्त नामदेवजी महाराज बऱ्हाणपूरकर म्हणलं तरच अडचण नाही. कारण बऱ्हाणपूरचा इतिहास महाराज ज्यावेळेस ज्ञानोबराय आणि नामदेवराय तीर्थयात्रा करायला गेली तर त्यावेळेस बऱ्हाणपूरच्या जंगलामध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस एक असणारा वल्ल्याकोळीसारखा डाकू त्या ठिकाणी होता. आणि ज्यावेळेस ज्ञानोबरायला त्यांना पाहिलं पण तो डाकू असा होता की तो म्हणायचा
पंढरीश परमात्म्याला कोणी पाहिलं का त्याला पकडायचा वाटसरूला आणि विचारायचं, बाबा तुम्ही पंढरपूरचा पांडुरंग पाहिला का? ते वाटसरू जर हा म्हटलं तर सोडायचा, आणि नाही म्हटलं तर मारायचं. हे जे मी व्यर्थ सांगत नाही, भाकट कथा सांगत नाही, हे मुक्ताई चरित्रामध्ये कथा आहे. ज्यावेळेस पंढरीश परमात्मा पाहिला का, भीमा पाहिली का, स्नान केलं का भीमाचंद्र भागीमध्ये? नाही म्हणलं महाराज हाणणार, सर्व काही घेणार. आणि मग लोकांनी ठरवलं, महाराज लोकही चतुर, फार चतुर आहेत, यांनी पाहिल्याबरोबर म्हणायचं आम्ही कालच पंढरपूरला गेलो होतो, तो सोडून द्यायचा जीवनामध्ये. आणि तीच यात्रा ज्ञानोबराय तुकोबराय त्याच्या दरबारामध्ये गेली आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही पंढरपूर पाहिले का? त्यांनी ज्ञानोबरायची कीर्ती ऐकली होती. वाऱ्या हाती माप चाली सज्जनाची कीर्ती मुकत्याचे नारायण. ज्ञानोबरायांची कीर्ती त्यांनी पाहिली होती. आणि ते संत महात्मे त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या कुट्यावरती चला आणि 2 घास खा. त्या काळचा प्रवास होता. ज्ञानोबराय नामदेवराय त्या ठिकाणी गेले आणि मग याला पंचायत पडली, महाराज आता यांना खाऊ घालावं काय, काय खाऊ घालावं. म्हणून त्यांनी असणारा त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, काय खाऊ घालावं म्हणून. घरात काही शिल्लक नाही, चुलीवर हरळी, घर चंद्रमौळी, ही परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये. पुन्हा थोडा आराम करा म्हणली, पाणी दिलं, त्यांना आसन दिलं आणि जंगलामध्ये गेले. कोणी वाटसरू येतोय काय, ह्या बाबाच्या धाकामुळं कोणी वाटसरू यायला तयार नाही, ती वाटच बंद पडली. महाराज पंढरीश परमात्म्याला असणारी चिंता पडली आणि पंढरीश परमात्मा त्या ठिकाणी स्वतः एका शेठ, पंढरी शेठ म्हणून त्या ठिकाणी निघालेत. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, आतापर्यंत हा बाबा कसाही निघत होता, कधी कोणाची बहीण व्हायचा, कोणाचं काही व्हायचा, आणि आता हा शेठ म्हणून चालला, म्हणजे आपण बी शेटानी होऊन चालावं. रुक्मिणी आई साहेबाई निघालेले आहेत शेटानी म्हणून. दोघही आले, त्या डाकुनी असणार त्यांनाही पकडलं आणि त्यांना सांगितलं, म्हणले पंढरी परमात्मा पाहिला का? हे म्हणले आम्ही पाहिलंच नाही. म्हणले धाड दिडक्या दिल्या, थोडी बेके चापटही मारली. ह्यातलं सर्व अंगावरती काढून घेतलं. यांनी सर्व साहित्य आणलंच होतं. महाराज पंढरीश परमात्म्याने त्या ठिकाणी विनंती केली की हे सारं घ्या म्हणाले, पण मला असणारा त्या ठिकाणी त्या संत महात्म्यासोबत जीव द्या. त्यावेळेस नामदेवरायने पाहिलं, महाराज या नावामध्ये फार ख्याती होती, ज्ञान दाखवतंय आणि नाम आकळतंय. महाराज जीवनामध्ये दोन्ही संत महात्मे ज्ञानाने दाखवलंय आणि नामाने आकळलं. सांगितलं, देवा हे बी का आता? थरथर कापतायत शेटानी शेटानी. पाहिलं नंतर ज्ञानोबरायांनी दाखवलं, नामदेवरायांनी पाहिलं, आकळलं, देवाला सांगितलं, देवा आता हे राहिलं होतं का? आणि मग त्याला असणारं या ठिकाणी प्रगट केलं अवतार. त्या ठिकाणी स्वतः पंढरी परमात्मा आपल्या मूळ स्वरूपात आली, त्यालाही दर्शन दिलं आणि मग तिथून जी यात्रा आहे सर्व ती त्याच्या सोबत केली ज्ञानोबरायांनी नामदेव. म्हणून ते बऱ्हाणपूर आणि असणारे नामदेवजी महाराज तसेच मृदंगाचार्य आणि दोन्ही कामं करतात. सुनीलजी महाराज एकूण हार्मोनियम वादक, हरिभक्त परम आदरणीय परमसद्य थोर गायनाचार्य आदिनाथजी महाराज आणि टाळकरी चोपदार हलदार विनेकरी सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कारण हे जे स्थान आहे आदिमायेचं स्थान आहे. आणि ज्यावेळेस मुक्ताईचा समाधी सोहळा झाल्यानंतर ही संत महात्मा भगवान पंढरीश परमात्मा सहित याच मार्गाने त्र्यंबकला गेले.
ही त्या ठिकाणी या ठिकाणी ते थांबलेलं स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी ज्ञानोबराई आलेले आहेत. या ठिकाणी रोटी दादा आलेले, स्वपन काका आहेत. जरी समाधीस्थ झाले महाराज तरी प्रत्येक समाध्या स्थानावरती समाधी घेत असताना त्या ठिकाणी हजर होते. त्याचा पुरावा आहे. ज्यावेळेस त्र्यंबक राजाची त्र्यंबकला असणारी निवृत्तादास समाधी झाली, थोडक्यात सांगतो, आणि त्र्यंबकेश्वरला निवृत्तादास समाधी झाली आणि ज्ञानोबराय सांगितलं, ज्ञानोबराय त्या ठिकाणी होते. आणि ज्ञानोबराय देवाला म्हणतात, देवा आता सोय लाव म्हणले. ज्ञानदेवा भेटी व्हावी, देवा ऐशी सोय लावी, मला ज्ञानोबराय भेटवा. नामदेवरायला पुन्हा सांगतात. प्रत्येक स्थानावरती ज्ञानोबरायांनी ज्ञानोबरायला त्या ठिकाणी आवर्जून आमंत्रित करून, जरी समाधीस्थ होते तरी प्रत्येक समाधी स्थानावरती ते असं काही पुराणात त्याचे उल्लेख आहेत. म्हणून हे ज्या ठिकाणी याही ठिकाणावर ज्ञानोबराय नामदेवरायांचंही असणारं वास्तव्य झालेलं आहे. आणि ही वास्तव्य भूमी स्वामी महाराजांमुळे असणारी ही प्रगट झालेली आहेत. वास्तविक पाहता हा सप्ताहाचा निमित्त त्यांनी महाराज थोरा मोठ्याचे विचारही थोर मोठे असतात. आपले विचार आपल्यासारखे असतात. पहा तुम्ही, स्वनंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची पुण्यतिथी आणि असणारी जगन्माता मातेलाही असणारे अवतार कार्य आज 9000 वर्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. पुन्हा माता नर्मदा माता त्यांचाही जन्मोत्सव आहे. सर्व योग असणारा एकत्रित करून हा सप्ताहाचं निवेदन स्वामी महाराज तुम्ही आम्ही करतायत. म्हणून तुम्ही आम्ही खिळीमिळी गदा रुळी आनंदी हे मंडप सौजन्य असणं, जे मंडपवाले दाते असतील त्यांनाही असणारा धन्यवाद. ज्यांनी महाराज भूदाने होसी भूपाळू कनक दाने कांते निर्मळू जन्मो जन्मोनी प्राणी, ज्यांनी भूमिदान केली महाराज, ज्यांनी दान केलेली भूमी आहेत त्यांना हजारो एकर असणारे पुढच्या जन्मामध्ये भूमी प्राप्त होईल. हे नामदेवरायचं प्रमाण आहे. हजारो एकर. या ठिकाणी जे झाडू घेईल, या ठिकाणी जो सतरंजा टाकील, चटाया टाकील, जो सेवा करेल, असं काही नाही महाराज. कीर्तन केलं म्हणून तेवढं पुण्य आहेत आणि झाडू घेतलं म्हणजे पुण्य कमी नाही महाराज. परमार्थामध्ये तुम्ही कीर्तनही केलं तेवढंच पुण्य आहे आणि झाडू जरी घेतला तेवढंच असणारं पुण्य. या क्षेत्रावरती भगवान भोलेनाथ बाबांनी लोटांगण घातलं महाराज. आपण का नाचू नये, का सेवा करू नये. विठ्ठल हरे विठ्ठल भगवान की ही असणारी पावन भूमी, या पावन भूमीमध्ये असणारी ही सेवा. मी काही महाराज लहान आहेत आणि या संत महात्म्यांनी मला या ठिकाणी पदरात घेतलं, हे माझं फार भाग्य आहे. वास्तविक पाहता ज्यांचा अभंग आहे त्यांचे जे गुरु जर पाहिले महाराज, कारण जसे गुरु असतात तसे शिष्य असतात. तुकोबरायकडे जर आपण पाहिलं, तुकोबराय कुणालाही संत म्हणत नाही, कुणालाही संत म्हणत नाही. एक वेळेस भगवान पंढरीश परमात्मा कुणालाही संत म्हणेल, पण तुकोबराय कुणाला संत म्हणत नाही. एकदा असणारी एक फार मोठे ज्ञानवंत म्हणा की धनवान म्हणा, ते पंढरीश परमात्म्याकडे गेले, देवाला मुकुट चढवला, लोटांगण घातलं महाराज आणि त्यांना विचारलं, म्हणले देवा मला काही नको म्हणले,
फक्त माझी एक इच्छा आहे म्हणले, मला संत व्हायचं, संत व्हायचं. आणि संत व्हायचं म्हणून देव म्हणाले, मी संत म्हणतो तुम्हाला, काय अडचण आहे, मी संत म्हणतो. आणि संत म्हणल्यानंतर देवाने, तुम्ही संत आहात, त्यांना फार मोठ्या पदव्या दिल्या महाराज, त्यांचं समाधान होईना. आणि मग त्यांनी असणार त्या ठिकाणी म्हणले, माझी इच्छा आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी मला संत म्हणावं. शक्य नाही महाराज, पण प्रयत्न करतो. देव त्या ग्रस्ताला घेऊन तुकोबारायकडे आहेत. झाली संताची आसनी पूजा करी काय वाचा म्हणी. भगवान परमात्माही त्या ठिकाणी आले. देवा तुकोबारायकडं त्या ग्रस्ताने सर्वांना दंडवत घातलेला आहेत, प्रार्थना केली, आणि मला कशासाठी, फक्त संत म्हणा. तुकोबारायला विनंती करतात, मला डायरेक्टही तुकोबारायला कोणी बोलू शकत नव्हतं. देव जरी असले तरी तुकोबाराय समोर पाहतही नव्हते महाराज देव. तुकोबाराय देवा, पण देवाची मान अशी खाली होती. तुकोबाराय पाहिलं का देव खाली मान घालत होती, एवढा अधिकार तुकोबारायांचा होता. सर्व असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत. हळूहळू गोष्टी काढता काढता देवाने सांगितलं, तुकोबाराय म्हणा म्हणले एकदा संत, काय बिघडते, एकदा संत म्हणा. तुकोबाराय म्हणले, देवा हे शक्य नाही. मग देव स्वतः भगवान तुकोबारायला म्हणतात, तुकोबाराय मी कोण आहे, मी पाहिलं का म्हणले. गतीर बघता प्रभू साक्षी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जगातील पर्वती बैसकान संडावी, समुद्र रेखा उलंडावी. एवढा असणारा वाऱ्याचं पान न हले याची सत्ता आहे. मी देव आहे, माझ्या आज्ञेशिवाय काही होत नाही म्हणा तुकोबारायांना संत. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, देवा तुला काय करायचं ते कर, पर मी असे मुखी न म्हारे संत, पर मी असे करी सिटी देवा, करे माझे सुखे, देवा करी माझे स्तुती, करी सिटी देवा करी माझे स्तुती, देवा करे माझे सोखे. परमियासे मोखे न भारे संता, परमियासे मोखे नमने संता परयासी बोले, नमने संता परयासी बोले. मनसिते देवा, करसिते देवा, करी माझी सुखी. देवा तुला काय करायचं ते कर म्हणले, पण मी संत म्हणणार नाही. एवढे एकनिष्ठ असणारे तुकोबाराय आणि त्यांचे शिष्य महाराज निळोबाराय. निळोबारायांचा अभंग आहेत. एकनिष्ठ संतांचा असणार हा, ज्यांचे गुरु असणारे एकनिष्ठ आहेत, कुणालाही संत म्हणणार नाही. आणि मग ते निळोबाराय कुणाला संत म्हणतील का? त्या निळोबारायांकडे, ज्या निळोबारायांची ख्याती जर आपण पाहिली, भगवान पंढरेश परमात्मा वैकुंठाहून स्वतः निळोबाराय समोर आला महाराज. 42 दिवस असणार अनुष्ठान निळोबारायने त्या ठिकाणी केलेलं आहे. 34व्या दिवशीच असणारे भगवान पंढरेश परमात्मा त्यांच्या समोर आले आणि तुम्ही अनुष्ठान मांडलंय, मी देव आलो म्हणाले. पुन्हा निळोबाराय सांगता, देवा पार्थिल्या वाचूनी आला शिका, तुला या ठिकाणी बोलावलंच नाही, तू आला का? इथे तुझं लागी बोलाविले कोणी, पार्थिल्या वाचूनी आला शिका, तुला या ठिकाणी बोलावलंच नाही. अरे अर्जुनासारखं संकट नाही आम्हाला, नाही अर्जुनासारखं संकट आम्हाला.
मग आम्हाला संकटच नाही, तू का आला? आम्ही कुणासाठी या ठिकाणी धावा करतो? तू कयाचा धावा करीत असो दुःखयाचा धावा. हो करीत असे तुकयाचा धावा करीत असे तुकयाचा धावा निरामने आम्ही नबळकोचे देवा दुःखयाचा धावा करीत असो दुःखयाचा धावा करीत असो दुःखयाचा धावा करीत असो निळाभऱ्या तुकयाचा धावा करीत असो तुकयाचा धावा करीत असो तुकयाचा धावा करीत असो निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. आम्ही त्या तुकोबरायांचा धावा करतो, तुला या ठिकाणी आम्ही ओळखत नाही, तुझं या ठिकाणी काम नाही. महाराज, देव समोर आला, ज्या देवाला डावलणारे निळोबर आहे, आणि ते संत महात्म्याचं वर्णन करतायत. त्या संतांचं वर्णन करतायत की संत महात्मा या भूतलावरती या ठिकाणी जन्माला येतात. कशासाठी जन्माला येतात? तर तुमचा आमचा या ठिकाणी उद्धार करण्यासाठी येतात. आपला उद्धारासाठी असणारे संत महात्मा येत आहेत. महाराज, जर हे संत महात्मा आलेच नाही तर आपल्याला असणारी या ठिकाणची ज्ञानवान भूमी, पुण्यवान भूमी कशी दिसेल? हे संत महात्मा आपल्याला दाखवत आहेत. ही जी भूमी आहेत, ही शिव पार्वतीने असणारा या ठिकाणी एक कल्प असणारा वास केलेला आहे, ही असणारी भूमी आहेत. हे संत महात्मा जर आले नसते तर आपणही या ठिकाणी आलो नसतो. इथं देवाने वास केला की कोणी केला ही आपल्याला कळालो नसतो. स्वामी महाराजांनी पुराणाचा आधार घेऊन असणारे वज्रेश्वरी मातेचं या ठिकाणी हे जन्मस्थळ आहे. वज्रेश्वरी माता या ठिकाणी कशी प्रगट झाली, या पुराणाद्वारे असणारं त्यांनी या ठिकाणी हे स्थान शोधलेलं आहे. आपणही असणार या ठिकाणी येतो, दर्शन घेतो, हे संतामुळे घेतो. या संत महात्म्याने ही चंद्राची असणारी जी तपस्थली आहे, चंद्र काय या ठिकाणी आला, याला काय पुरावा आहे महाराज? हे पुराणातून त्यांनी या ठिकाणी धांडवलं आणि पाहत पाहत पायी प्रवास करत, वास्तविक पाहता स्वामी महाराज जोग महाराजांचे विद्यार्थी आहेत. जोग महाराज प्रणालीत आहे, पुन्हा आखाड्याशी असणारे हे कनिष्ठ आहेत. प्रत्येक आखाड्याशी असणारा त्यांचा संबंध आहे, कुंभाशी त्यांचा संबंध आहे. आणि एक तर महाराज माझ्या जीवनामध्ये मी पाहिलं, बाबा संन्याशीच नाही. विठ्ठल विठ्ठल हो, का संन्याशी नाही? ऐका, आम्हीही संन्याशासोबत राहतो. महाराज संन्याशी वाकत नाही, संन्याशी स्थानधारी असतात. सांगू, संन्यासी आसनधारी असतात. छत्र आसन. आज बाबाजी महाराज सर्वसामान्यासारखं आपल्यामध्ये राहतात. ज्ञानोबरायांची ओवी आहे, पिशे पण मिरवी पवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडीनी. महाराज, आपण चातुर्य, आपलं महत्व, आपण कोण आहात हे सर्व त्या ठिकाणी ते विसरलेले आहेत. आपण एक संन्यासी आहोत. महाराज स्वतः सर्वस्व काम करतात, कर्मयोगी आहे, कर्मयोगी आहे. आमच्याकडे कर्मयोगी जनार्दन स्वामी होती, इकडं कर्मयोगी बाबा आहेत. स्वतः सेवा करतात, पूजा अर्चा स्वतः करतात. चहा सकाळी उठून स्वतः तयार करतात. महाराज ही सेवा आहे.
संन्यासी महात्म्याने ही जी सेवा आहे फक्त नर्मदा खंडामध्ये ही सेवा आहे महाराज. जे नर्मदा परिक्रमा करतात मोठमोठे आखाडाधारी स्थानधारी महात्मा ही सेवा करतायत पण तेही आपल्या रुबाबात राहतात. छुना नाही. किचन मध्ये जर जायचं ठरलं महाराजजी माझी पहिली दिंडी होती तुम्ही आम्ही खेळीमिळी पहिल्या दिंडीमध्ये ज्ञानोबाची ज्ञानोबा तुकोबराय 16 नर्मदा किनारी आम्ही पायी केला 50 लोक घेऊन महाराज. काही काही महात्म्याकडे गेल्यानंतर महात्मा मंडळी आतमध्ये आणा नाही हम सब बाहेर देते. आमचे एक स्वामी महाराज मित्र आहे लाईव्ह चॅनल काही घाबरत नाही मी कोणाला मी पकड संन्यासी औंढ्याचे बालानंद स्वामीजी बालकदासजी बालानंद स्वामीजी महाराज गृहस्थासाठी गेटच्या बाहेर 3 ताळी बंगला आहे. गृहस्थीसाठी गेटच्या बाहेर 3-4 मजली इमारत करून ठेवलेली आहे. आमदार जरी आला त्याने तिथंच थांबायचं. महाराज आमच्याकडे जर पाहिलं ना सर्व मोकळे आहेत महाराज. किचन लोक जातो मी स्वामी महाराजांचं काहीच नाही स्वतः सेवा करतात. आसनावरती आम्ही जाऊन पाहिलं आज सकाळी महाराज काहीच नाही. ज्यावेळेस संत महात्मा आम्ही त्या काळामध्ये कैलासमध्ये राहायचो बाबा हरिहर ज्ञानपीठमध्ये प्रेमानंदजी स्वामीजी होते त्यावेळेस अजून बी आहे. हरिहर स्वामी हरिहरगिरी महाराज गेल्यानंतर प्रेमानंद स्वामीजी होते. आजही स्वामी महाराजांची खोली एका बाजूला आहे तिला असं एवढंच दार आहे. वाकून एकदा मध्ये गेलं बाहेर यायचं नाही. महाराज ही मंडळी मीच चांगल्या चांगल्या साधू सोबत राहिलो. ह्या मंडळीचं राहणं थोडक्यात सांगू आपल्या भाषेत खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात. तसं स्वामी महाराजांचं नाही. ही तुलना आहे महाराज जीवनामध्ये. आपल्याला असे स्थानधारी महात्मा लाभणं ही आपलं भाग्य आहे. जीवनामध्ये हे आपलं फार मोठं भाग्य आहे. एवढ्या आखाड्याचे महात्मा स्थानधारी ज्ञानवंत आज व्यासांना बघावं यांच्यामध्ये कोणताही प्रश्न विचारा महाराज पण तुम्हाला प्रश्नही विचारता आला पाहिजे ही महत्वाचं. विठ्ठल विठ्ठल त्यांनी असणारे या ठिकाणी चंद्राला असणारा हा क्षयरोग झालेला तो कशा प्रकारचा गेला. या ठिकाणी चंद्राणी असणारी कितीतरी 1000 वर्ष असणारी या ठिकाणी साधना केली तपश्चर्या केली. इंद्रा पडे भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. तो इंद्राला असणारा जो क्षाप आहे त्या क्षापातून मुक्ती असणारी याच ठिकाणी चंद्राची झालेली आहेत. इंद्रही या ठिकाणी आला. इंद्राणी आदिदैवत सर्व जेवढे देवता आहे सर्व देवता या ठिकाणी येऊन सर्वांनी वरदान दिलेली असणारी आशीर्वाद दिलेली भूमी नवे नवे वज्रेश्वरी जी माता आहे याच असणाऱ्या कुंडातून प्रगट झाली आहे महाराज. अयोनी पुण्या योनीद्वारे असणारी ती आलेली नाही. अयोनी असणारी वज्रेश्वरी माता बरोबर आहे स्वामीजी ती असणारी या ठिकाणी प्रगट झालेली आहेत. आणि अहमदनगर नगरपर्यंत असणारा ती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहिली पुन्हा वापस कोणत्या कोणत्या स्थानावर राहिली एवढं काही माझं महाराज माझे काही पुराण झालेले नाही. हे जे जे काही प्रश्न असतील स्वामी महाराजांनी स्वतः प्रत्येक स्थानावरती जाऊन याच्यातलं फक्त मला एकच स्थान माहिती महाराजची दाक्षायणी देवी त्याही ठिकाणी
देवीनं जे जे स्थान टाकलं, आपले जे जे अलंकार म्हणा काय काय टाकलेले आहेत, त्या ठिकाणी आविष सर्व त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. पुन्हा वज्रेश्वरी माता या ठिकाणी येऊन पुन्हा तपश्चर्या केलेली ही भूमी आहे. नवे नवे या ठिकाणी 84 सिद्धही या ठिकाणी आलेले आहेत. 84 सिद्धांत या ठिकाणी थांबले. त्यांनीही असणार अनुष्ठान या स्थानावरती करून हे पुण्यमय असणारं स्थान देवी देवतांनी या ठिकाणी यज्ञ केला. त्याही काळामध्ये पर्जन्य पडत नव्हता. कारण ज्यावेळेस नाथ रामायणामध्ये ओवी आली, जे राष्ट्रीय ब्रह्महत्या घडी ते राष्ट्रीय पर्जन्य न पडे. त्याही काळामध्ये पर्जन्य न व्हावा म्हणून, पर्जन्य पडत नव्हता म्हणून पर्जन्य व्हावा, पाऊस पडावा. आदी दैवताचं असणार सर्व देवींनी दैवतांनी देवांनी या स्थानावरती येऊन महा असणारा यज्ञ या ठिकाणी आरंभ केला. ती यज्ञाची असणारी ही जागा. एवढंच नाही, गोरक्षनाथाची असणारी ही तपभूमी आहे. भगवान गोरक्षनाथाने याच स्थानावरती येऊन 1000 वर्ष असणारी या ठिकाणी तपश्चर्या केली. म्हणून जे नाथ आहेत, नाथ संप्रदायाची ही साधना भूमी आहे. ज्यावेळेस ज्याला स्थान करायचं, ज्याला तप करायचंय, ज्याला साधना करायची आहे, ज्याला अनुष्ठान करायचंय, महाराज या ठिकाणी ध्यान जरी केलं, एवढंच नाही, या ठिकाणी एवढे साधू बसलेले आहेत, एवढे साधू बसलेले आहेत का त्या साधूंचे कमंडलू एकमेकाला घासतायत. एवढे सिद्ध महात्मा या ठिकाणी वावरत आहेत, अदृश्य रूपाने राहत आहेत. हे सर्व अदृश्य रूपाने आणि आपल्याला जे दृश्य रूपाने दाखवलं ते हे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल त्यांनी असणारं हे सर्व आपल्याला. एवढंच नव्हे, किन्नरालाही असणारा काही शाप होता, त्या शापाची असणारी मुक्तीची जागा ही आहे. आणि हे सर्व असणारी ही जागा दाखवणारे संत महात्मा या ठिकाणी निळोबराय म्हणतात, हे जन्माला नाही आले महाराज, हे दाखवण्यासाठी जे जन्माला आले, अन्य दुसऱ्या कार्यासाठी नाही, आपल्याला दाखवण्यासाठी. अदृश्य दर्शने संताची संताची अदृश्य दर्शने संताची संताजी अदृश्य दर्शने संताजी संताजी अदृश्य दर्शने संताजी. रवे ते पहिरा दावे ते देखणे, ते देखणे, रवे ते पहिरा दावे ते देखणे, दावे ते बने अदृश्य दर्शने संताची संताची अदृश्य दर्शने संताची संताजी अदृश्य दर्शने संताजी संताजी अदृश्य दर्शने संताजी. महाराजांचं हे प्रमाण आहे ना, हे प्रमाण स्वामी महाराज सोबत महाराज अंगठीत हिरा बसावा असं बसते. कारण रवी दीप हिरा दाविती देखणे, जे समोर आहेत हे दाखवतात, पण अदृश्य रूपात जे आहेत हे दाखवणार नाही महाराज. रवी म्हणजे सूर्यप्रकाश, जे समोर आहे ते दाखवणार. दिवा, हिरा, हे सर्व जे समोर आहेत हे दाखवणारे वस्तू आहेत. हे जे अदृश्य आहेत, हे जे
आतापर्यंत आपल्याला जी माहितीच नाही जीवनामध्ये, अजून सप्तशृंगीचं असणारं माहेरस्थान शिवपार्वती या ठिकाणी एकल्प राहिलेलं गुप्त रूपाने असणारा या ठिकाणी त्यांचा आजही वास आहे. नवे नवे चंद्राची तपस्थली, वज्रेश्वरीचा जन्म, गोरक्षनाथजी महाराजांची तपभूमी, 84 तीर्थांची, आजही या क्षेत्रामध्ये 40 तीर्थांचा वास आहे. हे अदृश्य आहे म्हातारा, हे अदृश्य आपल्याला दाखवलं ते स्वामी महाराज. अदृश्य दर्शन हे जे अदृश्य स्वरूप आहे, हे अदृश्य जो परमात्मा आहे, हे अदृश्य देवभूमी आहेत, अदृश्य जे काही घडलेले या ठिकाणी वास आहेत, हा आजही विराजमान आहे. पण यांना पाहण्यासाठी एकमेव संत म्हणजे कोण आहे? स्वामी महाराज. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि हे असणारे संत महात्मा निरोबराय म्हणतात, हे जोग म्हणजे या पृथ्वी तलावरती स्वतः हे असणारा अवताराला आलेत. अभंगाचं प्रथम चरण. बनियाचे अंकी देवासाठी जोग, देवासाठी घेऊन दोघ, देवासाठी घेऊन दोघ, हो देवासाठी घेऊन दोघ, देवासाठी घेऊन जोग जोग देवासाठी घेऊन दोघ, हो देवासाठी घेऊन दोघ, देवासाठी घेऊन दोघ. अमका भोग त्या दियेला, अमका भोग त्या दियेला, अमका भोग त्या दियेला, अमका भोग त्या दियेला. त्याची एक बडी गाडे, त्याची एक बडी गाडे, हो त्याची एक बडी गाडे, त्याची एक बडी गाडे, हो त्याची एक बडी गाडी आहे, त्याची एक बडी गाडी, हो त्याची एक बडी गाडी, हो त्याची एक बडी गाडी. हे जे काढलेले काही प्रकार आहेत, देवतांनी केलेला वास, हे आपल्याला सर्व सांगण्यासाठी, या देवतांसाठी असणारे हे स्वामी महाराज देवासाठी जन्माला आले. देवासाठी घेऊन जोग, जोग म्हणजे या ठिकाणी जन्माला आले. हा गुप्त नवरात्री असणारे उत्सव चालू आहे सध्याला. आपलं फार मोठं भाग्य आहे, हे आपल्याला माहिती व्हावं याच्यासाठीच महात्मा मंडळी या ठिकाणी आलेत. देवासाठी घेऊन जोग. महाराज देवासाठीच असणारे हे जन्माला आलेले आहेत. हे आपल्याला दाखवून अदृश्य रूपात भगवान परमात्मा देवतांचा वास हे आपल्याला दाखवण्यासाठी या पृथ्वी तलावरती आलेले आहेत. आणि यांच्या जीवनातील जो काही भोग आहे, अवघा भोग तेजिला. महाराज जीवनामध्ये जो काही भोग आहेत, हा सर्व भोगाचा त्याग या महात्म्याने केलेला आहे. अवघा भोग तेजिला. कारण आपल्यालाही असणार, त्यांना वाटत नाही की जीवनामध्ये चांगले कपडे, चांगली गाडी हा भोगच आहे महाराज. लोकेशणा, वित्तेषणा या सर्वापासून असणारे स्वामी महाराज या ठिकाणी बाजूला आहे. अवघा भोग तेजीला. मी मुद्दाम अभंग घेतला की देवासाठी ज्यांनी देव दाखवला ते आपल्याला केव्हा माहित व्हावं. ही जी तपस्थली ज्यांनी दाखवली यांचं वर्णन, सद्गुरु जोग महाराजांचं वर्णन, संत ज्ञानोबा तुकोबराय आदी संतांचं वर्णन, ही सर्व संत महात्मा स्वामी महाराज पासून तर तुकोबरायापर्यंत, ज्ञानोबरायापर्यंत हे जन्माला आले देवासाठीच जन्माला आले, अन्य कोणासाठी नाही. महाराज देवासाठीच आपणही जन्माला आलो, पण आपल्या परिवारासाठी. विठ्ठल विठ्ठल. कारण आपण जन्माला येणं महाराज, आपण जन्माला येत नाही.
हे जन्माला येतात, आपल्याला यावंच लागतं कर्म भोग. हे कर्म भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. हे अवतार घेऊ शकतात. तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत, म्हणजे येतो जातो आम्ही देवाच्या संगाती. आम्ही येतोय आम्ही जातोय, देवाला आणावं लागतं. पण संत महात्मा देतातही आणि जातातही. हे संत महात्मा महाराज अंतकाळाच्या वेळेस सुद्धा हे महात्मा सांगतात जीवनामध्ये, मी ह्या तिथीला जाणार आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज दवाखान्यात होती पुण्यामध्ये, ज्यांची आता पुण्यतिथी चालू होणार आहेत. आता 25 तारीख जवळ चाललेली आहे. आणि जोग महाराज त्या काळामध्ये टांगा घोडा होता. जोग महाराज आळंदीत आले, घासवल्या धर्मशाळेत आले. आळंदी आल्यानंतर खडबड टांगा वाजायला लागला. दगडी पूल आला म्हटली. मामासाहेबांना ते सोनू म्हणायचे आवडीनं. सोनू, दगडी पूल आला म्हणले. आला मामा, आपण मामा म्हणतो, ते सोनू म्हणायचे. आला म्हणले दगडी पूल, घासवले धर्मशाळावाली म्हणजे आली. आणा म्हणले ज्ञानोबरायांचं तीर्थ. जोग महाराजांनी ज्ञानोबरायांचं तीर्थ आणलं, तीर्थ घेतलं आणि सांगितलं सोनू चाललो आता. हे संत आहेत, येतातही आपल्या इच्छेनं आणि जातातही आपल्या इच्छेनं. हे अवताराला येतात. तुम्ही आम्ही अवताराला यावं लागतं महाराज. स्वामी महाराज सारखे या ठिकाणी अवताराला येत आहेत. ते अवताराला आले म्हणून आपल्याला हे पाहायला भेटलं. हे स्थान तर कोणी पाहिलं असतो महाराज? कोण रिकामय घरचा व्याप सोडून पळायला? आम्हालाही आमच्या पाकिटाचं पडतंय. कारण ज्यावेळेस त्या कालामध्ये त्यांनी पायी प्रवास करत करत कोणत्या स्थानावरती देवीत वज्रेश्वरीचं काय पडलेलं आहे, हा प्रत्येक स्थानावरती आज फक्त त्याच संगम नगर जिल्ह्यामध्ये फक्त त्या आखाड्याच्या ताब्यात ती दैवत आहे. भरपूर मोठमोठाले मंदिरं त्या ठिकाणी झालेले आहेत. मोठमोठे ट्रस्ट निर्माण झाले आहेत. मोठमोठे आखाड्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे. पण त्याही कालामध्ये स्वामी महाराजांनी प्रत्येकाकडे थांबत त्या ठिकाणी पुराणाचा आधार घेत, धांडोळा घेत 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 त्या ठिकाणी आले. त्या काळात मला नाही वाटत इथं काही असेल म्हणून. बाबा त्या काळात सारे येड्या बाबळीच असतील इथं. येड्या बाबळी आमच्याकडे 2 प्रकार असतात, एक शहाण्या बाबळी आणि येड्या बाबळी. विठ्ठल विठ्ठल. त्याही काळामध्ये या ठिकाणी येऊन थांबणं आणि हे गुह्य असणारं सर्व प्रगट आपल्या समोर करणं, हे केवळ अवताराला येऊनच करणं. हे कुणाचंही काम नाही. आणि या ठिकाणी प्रगट होऊन त्यावेळेस छोटस असणारं कुंड असतं त्या काळामध्ये. आता कालाच्या ओघाने कलियुगाच्या प्रभावानं बरंच नष्ट होत चाललेलं आहे संप्रदायाचं. तसं हे संत महात्मा आपला मुद्दा असा आहे की देवासाठीच असणारं येतात, फक्त देवासाठी. आणि आपण संसारात राहतो महाराज, संसारात येतो हे आपल्या परिवारासारखे. आपल्याला सारखी इच्छा असते, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. महाराज असं कुणालाच वाटत नाही की आपला मुलगा संन्याशी व्हावा. वाटतं कुणाला? महाराज आईला कुणालाही विचारावा, कोणत्याही माता माऊली विचारा, खरं सांगा तुम्हाला वाटतं का माता माऊलीवर तुमचं पोरग संन्याशी व्हावं? बरं, संन्यासात काय सुख आहे का? महाराज निखळ लाल कपडा धारण करतो जे संन्याशी नाही म्हणावं. संकल्पातो त्याग हा संन्यासाचा विधी आहे. आणि मनामध्ये संकल्पच न होऊ देणं हे स्वामी महाराजांचं कर्तव्य आहे. विठ्ठल त्यांचं वर्णन कितीही केलं
महीपत्र सिंधुवाटी. आणि हा आपल्याला त्याने दाखवलं हे संत महात्मा देवासाठीच येतात. म्हणून निळोबाराय म्हणतात देवासाठी घेऊन जोग. देवासाठी हे जन्माला येतात म्हणजे जोग धारण करतात, जन्माला येतात. मग जन्माला आल्यानंतर काय करतात? अवगा भोग त्याला अवगा भोग. हो त्याचे अवघा भोग, त्याचे अवघा भोग. देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग. देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग. अवघा भोग त्याचे येला, अवघा भोग त्याचे येला. त्याची एक पर्ये गाडी, त्याची एक पर्ये गाडी. अवघा भोग तेजिएला, अवघा भोग तेजिएला. पर्ये गाडी, अवघा भोग त्याजेला. अवघा असणारा जो भोग आहे हा सर्व भोगाचं त्याग करणारे हे संत महात्मा आहेत. आपल्यालाही असणारे चांगले कपडे घालावे वाटतात, चांगल्या गाडीमध्ये फिरावं वाटतं. मला धार त्यांनी कितीतरी दिवस असणारे या ठिकाणी पायी भ्रमण करत 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 या ठिकाणी आले. तसेच आमचे तुळशीरामजी अण्णा म्हणतो आम्ही त्यांना. महाराज 8 दिवस झाले आम्ही पाहतो झोपलेलेच नाही. 8 दिवस झाले सारखे पेशंट चालू असतात. माणूस आले का बसले का आमचं दुखतं, माणसं आले का बसली, हे पाहतच राहतात. संध्याकाळी पुन्हा कार्यक्रम ॲडजस्ट करायचे. आम्ही 1 दिवस जर गेलो तर पिवळे झालो का घरचे शिव्या देतात महाराज. ते कपडे निघत नाही अण्णा, घरचे ओरडतात. हे आखे पिवळे होतात, एवढा भंडारा उधळला जातो. पण आई साहेबही एक अन्नपूर्णा आहे आणि सर्व भोगाचा त्याग असणारा हा जीवनामध्ये तिने केलेला आहे. महाराज कोण्याही असणार जंगलामध्ये गावात जास्त थांबत नाही, कुठंतरी बाहेरच त्यांचं जास्त वास्तव्य असतं. ज्या ठिकाणी मेंढ्या राहतील त्या ठिकाणी थांबायचं. मग त्या ठिकाणी कोणती सुविधा नाही, तिथं का गॅस आहे का काय आहे. आणि त्या काळात जेवढे येतील तेवढे जेवायचे. ही अन्नपूर्णाची ताकद आहे. आई साहेब अन्नपूर्ण आहे. आणि अण्णांचं काही नाही महाराजजी, आले का बसा जेवायला. हा जीवनातला त्याग आहे महाराज. जीवनामध्ये आपण साधं घरामध्ये एखाद्या महाराजाला चहा घ्यायला नेलं तर आपल्याला विचार करावा लागतो. बाबा चहा घ्यायला महाराज जरी नेलं तरी विचार करावा लागतो. इथं हजारो समाज रोज आहे, कोणतंच सुख नाही महाराज. साधी झोप सुद्धा नाही. अवघा भोग तेजेला. असे असणारे संत महात्मा कसे आहेत? अभंगाचं दुसरं चरण. त्याची एक बडी गाडे, त्याची एक बडी गाडे. तेजे एक बड़ी गाड़े, तेजे बड़ी एक गाड़े. त्याची एक बडी गाडे, त्याची एक बडी गाडे. तेजे एक बड़ी गाड़े, तेजे बड़ी एक गाड़े. कापे त्या पुढे कडे काळ, कापे त्या पुढे कडे काळ. त्याची एक बडी गाडे, त्याची एक बडी गाडे. कापे त्या पुढे कडे काळ, कापे त्या पुढे कडे काळ. तेथे एक बडी गाडे,
बळी गाढे. ते संत महात्मा कसे आहेत? ते बळीवंत आहेत महाराज. तेची एक बळी गाढे. का बळीवंत आहात संत महात्मे? का बळीवंत आहेत? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हे संत महात्मा बळीयाचे अंकित आहे. नवे नवे बळीया त्यांच्या अंकित आहे. विठ्ठला हो, हा परमात्मा या संत महात्म्याच्या अंकित आहे. या संत महात्म्याने देवाला बस म्हणला का बसावं लागते, आणि चाल म्हणलं का चालावं लागतं. मी आरंभीची एक कथा सांगितली तुम्हाला, उदाहरण की या संतासाठी, या परमात्म्याला जंगलामध्ये यावं लागलं महाराज सामुग्री घेऊन. आरंभी सांगितलं जंगलामध्ये यावं लागलं. शेटाणीचं रूप धारण करावं लागलं. या संत महात्म्यासाठी देवाला मारही खावा लागला त्यांचा. ते संत महात्म्यासाठी भगवान परमात्माही काही करतो, कारण हा भगवान परमात्मा बलिवंत आहेत. आणि बळीयांच्या अंकित नवे नवे भगवान परमात्मा यांच्यामुळंच असणारा बलवान आहेत. म्हणून बळीयाचे अंकित, त्याच्या अंकित राहिल्यामुळं, या संत महात्म्याच्या अंकित राहिल्यामुळं आपणही काय झालो? बळीवंत. आपणही यांच्या सोबत आहात, म्हणून आम्हीही कसे आहोत? बळीवंत आहोत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तेची एक बळी गाढी. हे संत महात्मा बलवान आहेत, देवापेक्षाही बलवान आहेत. मला देवाला कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम ही करता येते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती देवाकडेही आहे, आणि ही शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती संतांकडेही आहे. या साधू महात्म्याकडेही असणारी ही शक्ती आहे. पण जे देवाला करता येत नाही त्याच्याही पुढे हे संत महात्मे करतात. देवानी फक्त असणारा महाराज गुरुपुत्र आणून दिला फक्त. भगवान परमात्म्याने गुरुची मेलेले मुलं सर्व आणून दिले, काही केलं नाही त्याच्या उपर. आमच्या ज्ञानोबरायांनी मेलेल्या माणसाला उठवून पुन्हा त्याला सांगितलं लिही ज्ञानेश्वरी. मग आमचे संत महात्मा देवापेक्षाही बलवान आहेत. बळी तेची एक बळी गाढे. हे बलिवान असणारे संत महात्मा यांच्या पुढे महाराज काळ असणार हा सुद्धा कापतोय. कापे त्यापुढे कळीकाळ. कळीकाळही असणारा त्यांच्या पुढे कापतोय. नवे नवे हात जोडून या संत महात्म्यासमोर कळीकाळ उभा राहा, तुम्हाला सेवा मागतोय. नवे नवे एवढंच नाही, संत महात्मा नामदेवराय सांगतात, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्या संत महात्मा ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शिवाला सुद्धा कळीकाळाला जाता येत नाही महाराज. ज्या ठिकाणी असे संत महात्मा राहतात त्या ठिकाणी कळीकाळही जात नाही. असे असणारे संत महात्मा, त्या संत महात्म्याला पाहिल्याबरोबर काळही पळायला लागतो. दड 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 दुड दुड कळ सुटला कळिका बापुडिया रे. पळ सुटला कळिकाळा बापुडिया रे. पळ सुटला कळिकाळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखे सेवे कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखे सेवे कापडिया रे. शिवनाम कापडिया रे. शिवनाम सेवे कापडिया रे. काळही असणारा या ठिकाणी कापतोय महाराज. थरथर थरथर काळ कापतोय या संत महात्म्या पुढं. ऐका, आपण म्हणतो काळ आला,
काळ आपल्यासाठी येत नाही महाराज. आपल्याला काळाचे नवे नवे दूत, यमाचे दूत येतात. या संत महात्म्या सुद्धा काळ नवे यम सुद्धा यायला घाबरतोय. कापे त्यापुढे कळी काळ. या संत महात्म्याला पाहिल्यानंतर काळही कापतोय. काहो तुकोबा काहो निळोबा आहे. हे जन्माला आले देवासाठीच आले हेही कळालं. यांनी सर्वस्व भोगाचा त्यागही केला ही आम्हाला कळालं. सर्वस्वाचा त्याग केल्यामुळं हा काळही यांना कापतोय ही आम्हाला कळालं. का हो या संत महात्म्याला काही आशा काही इच्छा. अभंगाचं तिसरं चरण. आशा मात्र नाही जासी, आशा मात्र नाही जासी, आशा मात्र नाही जाती, आशा मात्र नाही जाती. हो आशा मात्र नाही जासी, आशा मात्र नाही जासी, आशा मात्र नाही जाती, आशा मात्र नाही हो जाती. शांती सुखाची लिंगटले, शांती सुखाची लिंगटले, त्याची एक बडीये गाडे, त्याची एक बडीये गाडे. शांती सुखाची लिंगटले, शांती सुखाची लिंगटले, त्याची एक बडी गाडी, त्याची एक बडी गाडी. आशा मात्र नाही त्यासे. या संत महात्म्यांना आशा कोणतीही राहत नाही. आशा मात्र नाही त्यासे शांती सुखाची वसती. जर आशाच राहिली नाही सदा असणार ते शांत राहतात. शांती असणारी नवे नवे. आपण स्वामी महाराजांकडे पाहिलं महाराज कधीही आनंदी आहे. आणि आपल्या संसारी जीवनाकडे जर पाहिलो तर फोडीली गोरी शेदशी तोंडावरी महाराज सुटकटीले चेहरे असतात. कधीही पाहावं महाराज. आम्ही मागच्या वेळेस स्वामी महाराजांना भेटण्यासाठी रात्री 3ला आलो असणार नाही की 2-3ला 3 वाजता आलो होतो रात्री. अण्णा होते आम्ही दोघंच होतो. नर्मदा किनारे आल्यानंतर अण्णा घ्यायला आले आणि आम्ही या ठिकाणी आलो. 3 वाजताही तेवढेच प्रसन्न होते महाराज. 3 वाजता तेवढेच प्रसन्न होते. आपण सकाळी 9 वाजता सुद्धा प्रसन्न राहत नाही. ही आपली दुर्दशा आहे. विठ्ठला विठ्ठला. शांत असणारे जीवन. अगदी नाम साधना झाल्यानंतर परिपूर्ण नाम साधना झाली ना महाराज. काम आणि क्रोध ज्या साधूला पाहिल्यानंतर जागृतच होत नाही त्या साधू महात्म्याला साधू म्हणावं. ऐका सांगू. प्रपंचाची आठवण साधूंना पाहिल्यानंतर न होणं हे साधूचं तेज आहे. यांच्या जीवनामध्ये आम्ही आल्यानंतर रात्री 3लाही आलं. महाराज धर्माची चर्चा. आम्ही जर दुसऱ्या आश्रमावर गेलो कुठे गेलो तर आपण आपल्या घरी जर कोणी आलं आपण त्यांना लगेच सांगतो ही आमची किचन रूम, हे बेडरूम, हे बाहेर कुत्रा आहे, इकडं गाडी आहे. इथलोक आपण दाखवतो. पण रात्री 3लाही आलं महाराज धर्माचीच चर्चा. आणि कधी फोन केलं
तर ग्रंथाची चर्चा, दुसरं काहीही नाही. माझ्या जीवनातील अनुभव सांगतो. ज्यावेळेस स्वामी महाराजांना अण्णा आपला कार्यक्रम होता, त्यावेळेस महाराजांना सांगितलं आमचा कार्यक्रम आहे, भव्यदिव्य स्वरूपातला कार्यक्रम आहे. अण्णाही साक्षीदार आहे. स्वामी महाराजांना फोन केला, महाराजांना सांगितलं महाराज आमचा छोटासा कार्यक्रम आहे आणि तुम्ही कार्यक्रमाला यावं ही आमची इच्छा आहे. ते म्हणले काही नाही, म्हणले इच्छा आहे पण तुम्ही महामंडलेश्वरी. मी म्हणलं ना आशा मात्र नाही, त्यांची आशाच नाही महाराज, तुम्ही महामंडलेश्वर आहे म्हणलं. स्वामीजी सांगू, मला आखाड्यामध्ये जवळजवळ कुंभाजवळ बसलो तर 50,000 रुपये दक्षिणा मला होती. मंडलेश्वराला किती होता असणार ना? मला बरेचसे महाराजजी बरेचसे फक्त जेवायची दक्षिणा राहते. अन्न कीर्तन कमी राहते आपल्याला. संन्यासासोबत पंक्ती ज्यादा राहते. जेवायला गेलं म्हणजे 21 कुठे गेली नाही ना आमची. एक तास काय घालायची, फक्त जेवायची 21 आहे ना. यांना म्हणलं तुम्ही महामंडलेश्वर आहात, पीठाधीश्वर आहात आणि तुमची दक्षिणा जेवायची दक्षिणा वगैरे काही, आमच्याकडे ताटाला वटकन म्हणतात त्याला, इकडं काय म्हणते काय माहिती, पण साधूशाही म्हणजे ताटाला वटकन म्हणतो. आमच्याकडे अडकण का? अच्छा अच्छा, आमच्याकडे वटकन म्हणतात. म्हणलं महाराज ताटाला किती लावावं लागतील, म्हणजे दक्षिणा किती लावावं लागतील? महाराज सांगितलं महाराज मला 1 रुपयाचीही अपेक्षा नाही आणि मी फक्त कार्यक्रमाला येईल. अण्णा मी स्वामीजींना पाहिलंही नव्हतं, तर स्वामी महाराज आपल्या कार्यक्रमाला 1 तासात येऊन थांबले. म्हणजे जीवनामध्ये आशाच नाही की आपण मोठे आहोत, आपण महामंडलेश्वर आहोत. आपली जेवायची दक्षिणा कमीत कमी 11,000 रुपये. आमच्याकडे महामंडलेश्वराची दक्षिणा सांगू महाराज, त्यांना महामंडलेश्वरला आणायचं जर ठरलं तर शेतात, गावात शेतातमध्ये एक कुटिया बांधावी लागते विहिरीजवळ, आणि मग त्या कुटियामध्ये ते चांगलं पितळीचे राहते ते घंगाळ, बकेट, पितळी, तांब्या, ते सारं ठेवावं लागतं. दोरही चांगला लागतो, त्याला थोडंफार चांदी लावावं लागते साधूला आंघोळ घालायला. आणि मग ते साधू महात्मा येणार, फक्त 5च मिनिटं राहणार. त्या 5 मिनिटासाठी 50,000 रुपये निखळ आंघोळीचा खर्च आहे महामंडलेश्वराचा. आणि मग ते जेवायला बसणार, मग ते जेवणाचे थाट वेगळे असतात, आका स्वयंपाक गावरान तुपाचा, त्यांच्यासोबत 5-50 जण, सर्वांना कपडे, यांची दक्षिणा 21,000. मग बाकीचे जे आमच्यासारखे संघ असले ते नको 2-2 हजार. म्हणजे एवढे मोठे हा पद आहे, त्या पदाचाही स्वामी महाराजांना कधीच महाराज अभिमान नाही, काहीच नाही, आशाच नाही या पदाची. मी तर म्हणतो सर्व पद त्यांच्यावर लुळंगण जरी घालत असतील, हे पद लुळंगण म्हणजे ते त्या ठिकाणी आशा असन त्या पदांना की स्वामी महाराजांची इच्छा आम्हाला व्हावी आणि त्यांच्यापुढं नावापुढं आमचं पद लागावं, ही पदांना आशा असेल. पण स्वामी महाराजांना नाही, आशा मात्र नाही त्यासी. म्हणून शांती सुखाची वसती तेची एक बळी गाढी, कापी त्या पुढे कळी काळ ते संत महात्मा बलवान हात. आणि हे संत महात्मा सदा रात्रंदिवस त्या पंढरीश परमात्म्याच्या साधूंच्या अंकित नव्हे देव यांच्या अंकित राहतो. एवढंच नव्हे, हे संत महात्मा स्वतः हरी ध्यानामध्ये एवढे निमग्न झालेले आहेत, हरीच्या ध्यानामध्ये एवढे निमग्न झालेत, एवढे तल्लीन झाले की आपलं पद, आपण संन्यासी आहोत, आपलं महामंडलेश्वर पद आहे की काय आहे, हे सर्व काहीही न विसरता प्रभूच्या ध्यानामध्ये एवढे तल्लीन घा. आपल्या देह भावालाही ते विसरलं. अभंगाचं शेवटचं चरण. निरामने हरीच्या ध्याने, निरामने हरीच्या ध्याने, निरामने हरीच्या ध्याने, निरामने हरी
विसरून देह भाव गेले विसरून देह भाव त्याची कबडी गाडे त्याची कबडी गाडे गेले विसरून देह भाव गेले विसरून देह भाव एक बडी गाडे एक बडी गाडे कापे त्या पुढे कडी काढ कडी काढ कडी काढ कापे त्या पुढे कडी काढ कापे त्या पुढे कापेच्या पुढे कडी कापे त्या पुढे कणे काळा पार कुमाये 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 बेटो पार कुमाये पार कुमाये बेटो पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार कुमाये बेटो पार कुमाये पार कुमाये बेटो पार कुमाये 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 जय हो हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय महाराज
महाराज की जय विठ्ठल महाराज की जय ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई निळा म्हणे हरीच्या ध्यानी निळा म्हणे हरीच्या ध्यानी गेले विसरून देह भाव तेची एक बळी गाढी कापे त्या पुढे कळीकाळ असे असणारे संत महात्मा भगवंताच्या नामामध्ये एवढे तल्लीन झाले की असणारा देह भावालाही असणारा त्या ठिकाणी देह भानही त्यांना राहत नाही, देहालाही विसरतात. देहाला विसरणं हाच खरा महाराज परमार्थ आहे आपल्यासाठी. तो का म्हणे वृद्ध होती तरणी रे, हे की नाही. आपल्या यामध्ये या नामसाधनेमध्ये हे संत महात्मा देहाला विसरतात. असणारे अण्णा ही असणारे या जीवनामध्ये त्यांचं तुळसानंद सरस्वती नाव आहे. स्वामी महाराजांनी त्यांचं नामकरण केलेलं आहे, महामंडलेश्वर पदही दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सर्व अण्णा म्हणतो. महाराज सकाळी बसल्यानंतर संध्याकाळपर्यंत असणारी गर्दी असते, ना जेवणाची चिंता ना कशाची चिंता, गेले विसरून देह भाव. तसेच स्वामी महाराजांचंही जीवन त्याच उक्तीप्रमाणे आहे. स्वतः असणारी हे सर्व सेवा करणं हा सप्ताहापुरतही समाज येत असेल, अन्य मला नाही वाटतं इथं कोणी येत असेल. सारे येड्या बाबडीचे महाराज इकडं विठ्ठला विठ्ठला. भीती वाटायचं जंगल में मंगल स्थान आहे, जंगलामध्ये असणार हे स्थान आहे. रात्री यायला इकडे भीती वाटत असेल आणि या अवस्थेमध्ये सर्वस्व विसरून स्वामी महाराज या ठिकाणी सेवा करतायत. आश्रमाचा नियम सांगू का महाराज? आश्रमात मेन महात्मा कोणालाच माहित नसतो बरं का अण्णा. भंडारी, कोठारी, पुजारी, आणखी स्वामीजी भंडारी, कोठारी, पुजारी ह्या तिन्हीच्या ताब्यात आश्रम असतो. जर आपल्याला काही द्यायचं असेल तर भंडाऱ्याकडे जावं लागतं. पहिलं कोठारी, भंडारी आणि पुजारी हत्तीखांचा विशेष मान आश्रमात असतो. त्या महात्मा काहीच पाहत नाही. आम्ही ज्यांच्याकडे शिकत होतो ऋषिकेशला, प्रेमानंद स्वामीजी कोणी पाहिलेच नव्हते. स्वामीजी आमच्या देखत 5-6 आश्रम ऋषिकेशमध्ये झाली होती, बाकीची इतरत्र वेगळे, पण कोणी पाहिलंच नाही स्वामीजीला. भंडारी, कोठारी, पुजारी जे मेन संत, अख्खा कारभार इथं भंडारी स्वामीजीच आहे, पुजारी स्वामीजीच आहे आणि कोठारी स्वामीजीच आहे. सर्व आपल्या एवढा हा व्याप. एवढंच नव्हे तर असणार बाहेर कीर्तनही ते करतात, कीर्तन सेवाही चालू आहे. आणि 18 पुराण मुखगत आहेत महाराज, कथाही चालू आहे. कोणताही कथा सांगा, देवी भागवत सांगा, भागवत सांगा, पण भागवत हे इकडे कथा साकारासारखं बी नाही. ढिंगचांग ढिंगचांग महाराज शास्त्रोक्त आहे. शिवमहापुराण कोणती कथा, गणेश पुराण, स्कंद पुराण कोणती सांगा, स्वामी महाराज तयार असतात. एवढा व्याप पाहून, एवढा व्याप हे करून मला तरी वाटतं आमच्यासारखं काही कथा करू शकत नाही. पण स्वामी महाराज निवांत शांत मनाने कथा करतात. गेले विसरून देवभाव, सर्वस्व या ठिकाणी विसरतात. कथेत बसल्यानंतर आपला आश्रम आहे, आपण स्थानापती हेही विसरतात. आपण भंडारी, कोठ्यारी, पुजारी हेही विसरतात.
त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये ध्यानमग्न जीवनामध्ये आतापर्यंत गेलेलं त्यांचं जे जीवन आहे, या जीवनाला खरोखर महाराज या ठिकाणी माझा दंडवत आहे. असे महात्मा आपल्याला प्राप्त झाले. आपला एक पुण्यकाल असणारा पुण्य संचय आपल्याला या ठिकाणी जन्मोजन्माचं आपलं काही पुण्य असेल, असे महान संतांचं विभूतीचं दर्शन आपल्याला रोज होतंय. महाराज साधना करणं सोपं नाही. तुम्ही एक दिवस पूर्ण सोडू शकत नाही, प्रपंच सोडू शकत नाही. बाबा एक दिवस चालतात काशील माझ्या संग पायी, 5 महिने दिंडी राहते माझी, डोंगरात चालवतो. आमचा अनुभव आहे. ज्यावेळेस आम्ही 4-4, 5-5 महिन्याची नर्मदा किनार दिंडी असते महाराजजी, अहो आपण घरून निघाल्यानंतर संध्याकाळीच फोन होतो का नाही बाबा? फोन आहे तुमच्याकडं? फोन आहे ना? मला सांगा, संध्याकाळी आपण मुक्कामाला जातो ना जातो, घरचे आपल्याला फोन करत नाही, आपणच त्यांना फोन करतो. आम्ही हे खाल्लो ते खाल्लो आणि सर्वस्व आपण त्या ठिकाणी त्यांना सांगतो. वास्तविक पाहता घरचे मंडळी शरीरानं घरी असतात आणि मनाने त्या ठिकाणी साधनेत असतात, दिंडीत असतात. आपण शरीरानं दिंडीत आणि मनानं घरी असतो. पण हे एवढं असणारं आपलं भाग्य आहे. एवढे थोर महात्मा सर्वस्वाचा त्याग करून महाराज जीवनामध्ये, परंपरेला मुलं बाळ सर्वांना आवडतात, पण सर्वस्वाचा त्याग करून जीवनाचा, मला नाही वाटत स्वामी महाराज एकले असल्यावरती काही बनवून खात असतील, अन्न काही बनवून खात नसतील, हे खिचडी शिवाय काही खात नसतील. झाडाचा पालाच खाऊन हे ग्रंथ पाठ केलेली आहेत. पहा, हे जिवंत उदाहरण आहे. महाराज सांगतात, महाराजजी सांगतायत, झाडाचा पाला खाऊन, जे शास्त्राप्रमाणे पाहुणे झाडे वरमडोनी पाला खाऊन विठ्ठलाळ व्हावी, आणि हे प्रत्यक्ष स्वरूपात मूर्तिमंत ते आहेत. आपलं थोर भाग्य आहेत मंडळी, आपण त्यांच्या सानिध्यात आहात. आपण फार भाग्यवान आहात. या सप्ताहाचं आयोजन करणारी, कीर्तन सेवा देणारी, अन्नदान सेवा देणारी, नामदुरायचा अभंग मी आधीच सांगितला, भुदाने ओसी भुपाळू कनकदाने कांती निर्मळू, शय्यादान, प्रत्येक दानाचा जो विधी आहे आपण या ठिकाणी करतायत. आपण फार पुण्यवान आहात. महाराज आमच्या बाबांचं वाक्य आहेत, आमच्या बाबांच्या भाषेत बोलू का? राऊत बाबांच्या भाषेत, बाबांच्या भाषेमध्ये, तुम्ही देव राहिले उपकार नाही म्हणले आमचं, ते तुमची कृपा करील. आपण स्वामी महाराजांना देतोय उपकारासाठी नाही, कारण दाता हा पाप देत असतो आणि पुण्य घेऊन जात असतो. आपण पाप रूपी या ठिकाणी समर्पित करतोय, म्हणून आपण कधी त्या ठिकाणी अपेक्षा करू नये मानाची. संप्रदायामध्ये आपण मानाची अपेक्षा करू नये. जर मानाची अपेक्षा केली तर दिल्या दानाचं फल प्राप्त होत नाही. आणि या ठिकाणी आपण सर्व तन मन धनाने स्वामी महाराजांना या ठिकाणी समर्पित आहात आणि समर्पित राहिलं पाहिजे. जर अशा महात्म्यांना जर समर्पित राहिलं, हे संत महात बळीवंत आहेत, तेची एक बळी गाढी कापे त्या पुढे कडे काळ, असं असणारे संत महात्मा, त्यांच्यापुढं मी एक बालक असणारा स्वामी महाराजांचं काय वर्णन करावं. पण यांच्या सानिध्यात राहून थोडकं मोडकं सद्गुरु जोग महाराजांचं संस्थेत काही थोरा मोठ्यांचं भाग्य श्रवण केलेलं,
तुम्हा श्रोते मायबापांचा आशीर्वाद, गुरुवारी अण्णांची कृपा, संस्थेत जे असणारी आजी माझी सर्व महाराज मंडळी आणि सर्वांची असणारी कृपा, यातून असणारा या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकीचे असेल ते माझे शब्दाचे दोष माझ्या पदरात टाका, चालता चालता कुठंतरी टाकून देणार. पण याच्यातून काही घ्यायसारखं असेल खरोखर घ्यावं महाराज जीवनामध्ये, आणि संतांची सेवा करावी. सेवा हा दारवंटा स्वामी महाराजांकडून शिकावं महाराज जीवनामध्ये, की आपणही या ठिकाणी काहीतरी सेवा करावी, आणि सेवा केल्यानंतर मेवा तो परमात्मा देत असतो. म्हणून झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी, अण्णांच्या चरणी, आदी जगदंबा माता, मा नर्मदा सद्गुरुजोग महाराज सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम देव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुका, माऊली ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुका, ज्ञानेश्वर मावले विठ्ठल जय जय तुकाराम 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 ओ तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले ले कोरे वेडे वाकुडे उतरे राजमा पराज महाराज अधिकार द्या राजमा पराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पटी राजमा पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 सद्गुरु जोग महाराज की जय.